नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहेत खमंग ढोकला। तर मी आज तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। तर मी इथं 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे। तर बेसन असं चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। मी 3 वाटी घेतल्यामुळं मी 6 चमचे त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। एका वाटीला 2 चमचे याप्रमाणे। आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी हळद घालायची आहे। ती फक्त कलर येण्यासाठी आपल्याला हळद घालायची आहे, हे तुम्ही बघू शकता। हळद घातल्यानंतर मी घेतलेला आहे लिंबाचा रस। एका वाटीला तुम्ही 2 चमचे याप्रमाणे तुम्ही लिंबाचा रस घेऊ शकता, हे बघा। आणि एका वाटीला 1 चमचा तेल, म्हणून मी असं 3 चमचे तेल घेतलेलं आहे। आपलं जे बेसन घरातलं आहे त्याच बेसनचं केलेलं आहे, मी कुठलं काही त्याच्यात मिक्स केले नाही। आपण जे बेसन घरात असते त्या बेसनपासूनच मी बनवलेलं आहे। तर चवीप्रमाणे तुम्ही इथं मीठ टाकू शकता। मीठ बघू शकता तुम्ही कसं टाकलेलं आहे मी। आणि त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर साखरही टाकलेली आहे आपण। मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। तेल टाकून आपल्याला सगळं असं मस्त फेटून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड करत करत आपल्याला घालायचं आहे, कारण पाणी एकदाच आपण घालायचं नाही, कारण आपल्याला जसं पाणी लागेल तसं घ्यायचं आहे थोडं थोडं। तर मी असं छान फेटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे कॅमेरा का हलत आहे म्हणलं तर शूट पण मी एका हाताने करत आहे आणि पीठ पण हलत आहे, त्यामुळे थोडंसं माझा मोबाईल हलत आहे। तर बघा, हे असं पीठ एकत्र करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा, छोट्या चमच्यानं जे मसाल्यातल्या त्याच्यानं मी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे। याच्यामध्ये सोडा टाकून त्याला मस्त फेटून घेतलेलं आहे। तर हे बघा, हे असं आपल्याला त्याचं जे आहे घट्ट किंवा पातळ असं नाही, तर आपल्याला हे असं मीडियम ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ताट झाकून अर्धा तास ठेवायचं आहे। अर्धा तास ठेवण्याचे कारण म्हणजे आपण जेवढं भिजवलं ना तेवढं ते ढोकळा छान होणार आहे। तर आपल्याला आता डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवून त्याच्यामध्ये स्टँड ठेवा, किंवा स्टँड नसेल तर आपण त्याच्यामध्ये वाटी प्लेट पण ठेवू शकतो। कारण की कुकरमध्ये जर डायरेक्ट आपण डबा ठेवला तो करपण्याची भीती असते, त्याच्यामुळं आपण असं पाणी ठेवलेलं आहे आणि मी वाटी ठेवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते? तर ह्याच्यामध्ये परत मी अर्धा तास झाल्यानंतर इनो आहे लेमनचा, त्याच्यामध्ये इनो टाकलेला आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं थेंबर पाणी टाकायचं आहे आपल्याला। असं ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला ते पूर्ण फेटून घ्यायचं आहे एकसारखं। तर ते पीठ असं फुगल्यासारखं होतं इनो टाकल्यानंतर। फुगल्यानंतर आपल्याला त्याला डब्यात टाकायचं आहे। हे बघा, बघू शकता कसं सगळं आपल्याला असं छान एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे। मिक्स व्यवस्थित केल्यानंतर बघा पीठ कसं फुगलेलं आहे। आणि आपण हलवताना ना पीठ आपल्याला हे थोडंसं हलकं वाटतंय, असं म्हणजे जड वाटत नाही इनो टाकल्यानंतर। हे बघा, हे असं मस्त हलकं फेटून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा आवडली का नाही, तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एक लाईकमुळं मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तुमचे एक लाईक खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही ह्या रेसिपीला जरूर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली, ते जमली की नाही, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं करता ते पण मला सांगू शकता। आणि तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून मेसेज करताय ते पण मला सांगू शकता। तर लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मी एक साधी गृहिणी आहे, तुम्ही बघू शकता सगळं सांभाळून मी हे करत आहे। तर माझा एवढाच प्रयत्न आहे की आपली जी आहे ती आपली रेसिपी ते सगळ्यांपर्यंत पोहोचवावी, हाच माझा उद्देश आहे। तर आपल्याला कुकरमध्ये पाणी उकळल्यानंतर असं डबा ठेवायचा आहे आणि शिट्टी लावायची नाही। शिट्टी काढून आपल्याला झाकण लावायचं आहे, हे लक्षात असू द्या। तर आपल्याला हे 15 ते 20 मिनटातच होती आपली ढोकळा। असं झाल्यानंतर काढून घेतलेला आहे ताटामध्ये, तुम्ही बघू शकता। हे बघा, असं कट करून घेतलेलं आहे। आणि अजून एक माझं सांगायचं राहिलं की जी फोडणी आपण जे पाणी करतो ना, तर मी त्याच्यामध्ये काय करते माहिती आहे का, मोहरी जिरे टाकून 1 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि साखर हे उकळून घेते, मिरच्या टाकून। म्हणजे ते पाणी टाकल्यानंतर आपल्या ढोकळ्याला असं जे पाणी पाणी जी बेकरी स्टाईलमध्ये करतात ना, ते मी तसं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे। पाण्यामध्ये काही नाही, आपल्याला पातेलं ठेवून मोहरी, जिरे, मिरची,
साखर आणि मीठ टाकून आपल्याला असं उकळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हा घरी केलेला हा बेसनचा ढोकळा. बघा हा तुम्हाला कसं वाटतोय ते. तर तुम्हाला हे सगळं मी लाईव्ह दाखवत आहे. बघा हे कसं स्पंजी झालेलं आहे. तर आमच्या इथे तर